महिमा वेदशिनला झाली सीमा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे भगवंताच्या नामाने जीवनातली केलेली वाईट कर्म वाईट पाप जळून खाक होतात म्हणून ते नामचिंतन आपल्याला करायचं ते भजन आपल्याला करायचंय लक्ष माझ्याकडे द्या भक्ती करायची असेल भजन करायचं असेल हे तरुणपणी आणि योग्य वयात आणि योग्य वेळेत करा नाही तर माझे माऊली ज्ञानोबाने म्हटले आयुष्याचे सूत्र बिघडता आणि उमटे भूतांची खळाळता एकदा काही आयुष्याचे सूत्र बिघडले बाबा मग भूतांची खळाळता उमटायला सुरुवात होते आयुष्याचे सूत्र बिघडले की माणसाला ऐकू येत नाही दिसत नाही डोळ्यांना दिसत नाही चालता येत नाही बोलता येत नाही काही काहींना दिसत नाही काहींना जवळचं दिसत नाही काहींना लांबचं दिसत नाही काहींना काहीच दिसत नाही आणि बहिऱ्याची तर फार गंमत आहे समोरच्याला बहिरे समजतात इतके जोरात बोलतात आयुष्याचे सूत्र बिघडले प्रक्रिया आहे एकाच्या लग्नाला 4 महिने झाले तो डॉक्टरकडे गेला डॉक्टरला म्हटलं डॉक्टर 4 महिने लग्नाला झाले संसार सुखात चालू आहे पण माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे म्हणे काय मी जे बोलतो का ते तिला ऐकूच येत नाही डॉक्टर म्हणे थंडी ताप सर्दी खोकला हे जर दुखणं असतं तर गोळ्या देऊन मीठ केलं असतं तुझी बायको घरी मी इथं मला कसं कळणार तिला किती फुटावरून ऐकू येत नाही म्हणजे घरी जा आणि चेक कर तिला किती फुटावरून ऐकू येत नाही मग आपण ठरवू टावर कुठे पाहिजे आणि रेंज कुठं नाही हा घरी गेला पहिला घरात उभा राहिला आणि बायकोला आवाज दिला अगं ऐकलंस का भाजी काय केली त्याचा काही रिस्पॉन्स आला नाही त्याचा काही रिप्लाय आला नाही याला समजलं हिला 50 फुटावरून ऐकू येत नाही दुसऱ्या घरात गेला आवाज दिला अगं ऐकलंस का भाजी काय केली त्याचा काही रिप्लाय आला नाही बाबा साहजिक आहे 4च महिने लग्नाला झाले बायकोला ऐकू येत नाही सासऱ्यानं बहिणीने शिवी मारली की काय एक तर वहिना काका तुमच्याकडे होतात का कोणी भेटतात का भेटतात बरं मग आमच्याकडे भेटत नाहीत जसे कीर्तनाला गेल्यावर लोक आम्हाला म्हणतात काही काही तरुण पोरं म्हणतात सत्ताई पहा बाहेर जातात कीर्तनाला एखादी मुलगी पहा मी म्हणत असते आमच्या गावात ट्रॅक्टरवर शिल्लक आहे त्यांच्या वहिनात म्हटलं लग्नाचा पोरं मुली भेटतात पण कोणाला त्याच्या गळ्यात माळ आहे त्याचं कर्तृत्व चांगलं आहे अशा मुलांना पोरी भेटतात त्याचा दारू पितो खातो पेतो त्यांना पोरी भेटत नाही त्यानं सांगितलं आपल्या बायकोला 30 फुटावरून ऐकू येत नाही हा बायकोच्या जवळ गेला रक्कन हात उचलला आणि हळू मारला जोरात मारू शकत जोरात मारत तुम्ही क्रियापद सावकार द्या बरं माझं व्याकरण पक्क आहे सावकार द्या जोरात मारत मारू शकत नाही जोरात मारतच नाही त्यानं जोरात हात उचलला आणि हळू मारला पाठीवर आणि म्हटलं अगं तुला किती वेळची विचार तुम्ही भाजी काय केली ती म्हणे मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली प्रॉब्लेम कोणाचा होता तुम्हाला समजलं म्हणजे प्रॉब्लेम याला ऐकू येत नाही आणि हा हॉस्पिटल मध्ये कोणासाठी गेला बायकोसाठी गेला म्हणजे आयुष्याचे सूत्र बिघडता एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले भूतांची फिजिकली अनफिट झालं की माणसाच्या अडचणी वाढतात म्हणून देवानं हा नरदेह दिला लाईफ दिली आयुष्य दिलं जीवन दिलं सुंदर लाईफ देवानं आपल्याला दिली त्या आयुष्य इतकं सुंदर आहे लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसन फॉरवर्ड सिस्टम आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं माणसाला जगता आला पाहिजे परमार्थ जर करायचं असेल तर परमार्थ माणसानं तरुणपणी करावा आमच्या गावातले बरेच लोक मला म्हणतात शिवांजली लई लवकर परमार्थाला लागली मी सांगत असते त्यांना तुम्ही पण याच वयात यावं याच बारीक आहे का तुम्हाला समजेल तुम्ही पण याच वयात यावं याच तुम्ही पण याच वयात यावं यात मराठी भाषा आहे
जशी वळू का तशी वळली जाते. एक YouTube वरती आदरणीय बाबा महाराज सातारकरांचं एक छोटंसं उदाहरण ऐकलं होतं. मराठी भाषा ऐका बरं. आता याच्यातून समजलं तर ठीक आहे, नाही तर त्याच्यापेक्षा सोपं मला काही सांगता येणार नाही. पूर्वीच्या काळी लोक कीर्तनाला जाताना बैलगाडीमध्ये बसून जायचे. बाबा पूर्वी साधन वगैरे नव्हती. तर जुनी लोक आहेत, सगळ्यांना ज्ञात आहे. पूर्वीच्या काळी साधन वगैरे काही नव्हती. बैलगाडीमध्ये बसून लोक कीर्तनाला जायचे. परिचित लोकांना बाबांनी प्रश्न केला, तुम्ही कशामध्ये आलात? त्यांनी सांगताना त्यांच्या एका शब्दात बदल झाला, ते वाक्य बदलून गेलं. त्यांनी सांगताना असं सांगितलं, आम्ही सगळे बैल गाडीत बसून आलो. आता हे ज्याला कळलं नाही का त्याला धन्यवाद, घरी जाऊन झोपा. याच्यापेक्षा सोपं सांगणार नाही. तसं तुम्हाला परमार्थ करायचं असेल तर तरुण वयात करा. तुम्ही पण याच वयात म्हणजे याच वयात परमार्थाकडे माणसानं वळावं. संत म्हटले तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नाहीतर म्हातारपणचं परमार्थ आहे बाबा. घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा म्हातारपणी आपली अवस्थाच अशी होते. नाक मुख गळू लागले लाळानी, कान में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाकों से बहने लगा नाला, अब क्या करे कानाला ऐकून न येणं, डोळ्यानं न दिसणं, तोंडानं बोलता न येणं, समजावं आपल्या आयुष्याचे सूत्र बिघडले आणि आपल्या घराला आग. तिथं बसलेल्या किती लोकांचे लागले मी पाहणार नाही. ज्यांची लागली त्यांची अशीच लागू द्या. पण ज्यांची घरं अजून मजबूत आहेत त्यांनी काय करायचे? करविता कधी तुकोबाराय म्हटले, हा नाश पावणार देह प्राप्त झाला. म्हणून जीवनाचं सोनं, संधीचं सोनं जर करायचं असेल तर परमार्थाची घाई, परमार्थाची तातडी माणसाला करावी लागेल. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, म्हणून या लावो करा काळ सारा चिंतने. आपल्या आयुष्यातली संकट जर कशाला दूर होत असतील तर ती भगवंताच्या नामानं होतात. आणि ऐका, देवानं आयुष्य बनवलंय, देवानं देह दिलाय, पण आपल्याकडे वेळ फार कमी दिलाय. संत म्हटले, अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाहेगा. राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. कधी कधी मरायच्या? राम राम स्मरा. प्रमाण प्रत्येकाला पाठ आहेत बाबा, पण या प्रमाणाचा विचार माणूस जीवनात कधी करत नाही. प्रमाण आपल्याला पाठ असतात. राम राम स्मरादी, आता हे प्रत्येकाला पाठ आहे राम राम स्मरादी. पण कधी विचार केला का? कधी जेवण करायच्या आधी, अंघोळ करायच्या आधी, गाडीवर बसण्याच्या आधी, बाहेर फिरायला जाण्याच्या आधी, कशाच्या आधी? मी सांगते तुम्हाला, मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं होतं. आणि ते सुभाषित माणसाला सांगतं की भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नान माचरे, लक्षम विहाय दातव्यम, कोटिम त्यक्त्वा हरिं भजे. सुभाषितकार सांगतात, 100 कामं सोडा, अगोदर जेवण करून घ्या. 1000 कामं सोडा, अगोदर स्नान करून घ्या. 1,00,000 कामं सोडा, अगोदर दान धर्म करून घ्या. आणि कोटी कामं बाजूला ठेवा, अगोदर भगवंताचं नामचिंतन करून घ्या. म्हणून राम राम स्मरा आधी. हे संतांचं सांगणं आहे, हे शास्त्राचं सांगणं आहे.
भगवंताचं नामचिंतन करायचं असेल ते अगोदर करायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला भक्ती करायची असेल, तुम्हाला भजन करायचं असेल, निष्कामपणानं भगवंताची भक्ती करा, निष्कामपणानं अंतःकरणातून मना भावाने निष्कामपणानं भगवंताचं भजन करा, कारण तेच भजन सफलतेकडे जातं. नाथ महाराज एका ठिकाणी म्हटले, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा उदाई कळवळा वैष्णवांचा, किंवा आवडे निवासी सोयी का प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. संत म्हटले, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, बाळावर चंदनाचा टिळा लावायचा, अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचा कळवळा ठेवायचा. आणि हे जर काम तुम्ही जीवनात केलं तर काय होय होय